ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे। पक्षाकडे नवे चेहरे उमेदवारीसाठी येत असून जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देऊ असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे आणि तशी माहिती त्यांनी दिलेली आहे। महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय। शरद पवार विधानसभेच्या दृष्टीने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे। पक्षाकडे नवे चेहरे उमेदवारीसाठी येत असून जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देऊ असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। माझे सहकारी अक्षय सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, नेहमीच राजकारणामध्ये एक पाऊल पुढे जाऊन विचार करणारे शरद पवार आता पक्षफुटीनंतर विधानसभेच्या दृष्टीने पक्षामध्ये एक नवीन फळी निर्माण करताना पाहायला मिळते, कारण आता विधानसभेच्या दृष्टीने तरुणांना ते संधी देणार आहेत। आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी पक्षाचे पक्ष फुटून दोन पक्ष झाल्यानंतर शरद पवार यांनी आता पक्षाच्या संघटन बांधणीला सुरुवात केलेली आहे आणि पक्षासाठी जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येईल याबाबतचं देखील व्यूहरचना आखण्यास शरद पवार यांनी सुरुवात केली होती। त्याचा प्रत्यय आपल्याला लोकसभा निवडणुकीत देखील आलेला आहे। मात्र विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी वेगळी रणनीती आखलेली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नवीन चेहऱ्यांना आणि त्यातही तरुण चेहऱ्यांना संधी देणार असल्याबाबतची माहिती खुद्द शरद पवार यांच्या मार्फत देण्यात आली। यासोबतच आपण जर बघितलं तर जी चर्चा सुरू आहे की अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार शरद पवार यांच्याकडे परत येतील, त्यावर देखील बोलताना शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे की अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या सर्वच आमदारांना परतीची बंदी आहे असं नाही, काही आमदार परत देखील येऊ शकतात। त्यामुळे कुठेतरी जी चर्चा सुरू आहे की अधिवेशनामध्ये निधी मिळाल्यानंतर काही आमदार हे पुन्हा एकदा स्वगृही परततील राष्ट्रवादी पक्षाचे, याला शरद पवार यांच्या वाक्याने दुजोरा मिळालेला आहे। त्यामुळे आता नेमकं येत्या काळात कुठले कुठले आमदार हे शरद पवार यांच्याकडे परत जातात हे बघणंही महत्त्वाचं ठरत आहे आणि कुठेतरी शरद पवार यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येईल, नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येईल असं ज्यावेळी वक्तव्य केलं त्यावेळी रोहित पवार ही जी काही पक्षामध्ये एक वेगळी संघटना बांधू इच्छिते, रोहित पवार त्यांचा एक गट निर्माण करू इच्छितात, या रोहित पवार यांच्या गटाला समर्थन शरद पवार हे देऊ पाहतात का आणि नवीन तरुण चेहरे रोहित पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे आमदार होतात का राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातनं, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित नवीन चेहऱ्यांना संधी आणि त्यासोबतच काही ठराविक आमदारांना पुन्हा परत घेण्याची ही शक्यता, या सगळ्या घडामोडींवरती नेमकं काय घडतंय पुढे भविष्यामध्ये पाहणं महत्त्वाचं असेल। अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।